ओके, हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये काय बघूया आपण? अॅनाटॉमी ऑफ लीफ. अॅनाटॉमी ऑफ लीफ. मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं आपण? स्टेमबद्दल बघितलं. आता लीफबद्दल बघूया. बघा, तुम्ही जर लीफचा व्हर्टिकल सेक्शन घेतला, तिथे व्हीएस घेतात. काय घेतात? व्हीएस. टीएस नाहीत घेत. तुम्ही लीफचा असं थिन सेगमेंट नाही काढू शकत. असा त्याला कसा कापावं लागेल? तुम्हाला असा कापावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला त्याचं काय दिसेल? व्हीएस सेक्शन म्हणजे व्हर्टिकल सेक्शन ऑफ डायकॉट लीफ थ्रू लॅमिना शोज 3 मेन पार्ट्स. कुठले कुठले 3 मेन पार्ट्स असतील बघा इथं. सगळ्यात वरचा लेअरला काय म्हणून आपण? इपिडर्मिस. इथं पण एक लेअर आहे इपिडर्मिस, खाली पण इपिडर्मिस, बरोबर का? हां, फक्त काय शब्द ह्याला ॲडॅक्झियल इपिडर्मिस. ॲडॅक्झियल म्हणजे वरच्या साईडचा, अबॅक्झियल इपिडर्मिस म्हणजे खालच्या साईडचं. पानांचे 2 हे आहेत ना. वरच्या पार्टला काय म्हणलं आपण? ॲडॅक्झियल. वरच्याला ॲडॅक्झियल, खालच्याला अबॅक्झियल. बिलो अबॅक्झियल, अबाव ॲडॅक्झियल. बघा, सो व्हर्टिकल सेक्शन शोज 3 पार्ट्स. पहिला असतो इपिडर्मिस. मध्ये दिसतंय तुम्हाला हे पूर्ण सगळं. ह्याला काय म्हणायचं? मिसोफिल. काय म्हणायचं सगळ्याला? हे बघा, हे पण मिसोफिल, हे पण मिसोफिल. म्हणजे पूर्ण मधला लेअर कशाने बनला? ॲक्च्युली मिसोफिल. आणि मध्ये मध्ये स्कॅटर्ड काय असतात? वॅस्क्युलर बंडल म्हणजेच झायलम फ्लोएम. झायलम फ्लोएम. आता आला बघा, जे आपण मोनोकॉटमध्ये बघितलेलं की झायलम फ्लोएमच्या वर एक कोटिंग असतं. त्याला काय म्हणलं होतं आपण? बंडल शीट. कशाचे बनले होते बंडल शीट? स्क्लेरेन्कायमा, बरोबर. सेम इथं पण लीफमध्ये पण झायलम आणि फ्लोएमच्या बाजूनं काय असतं? बंडल शीटचं कोटिंग असतं. ह्याचा यूज काय आहे तुम्हाला मी शिकवणार आहे. कुठल्या टॉपिकमध्ये? फोटोसिंथेसिस. त्याचा फोटोसिंथेसिसमध्ये यूज आहे, त्यावेळेस सांगतो मी. चालतंय का? सध्या लक्षात ठेवा, डायकॉट लीफमध्ये झायलम फ्लोएमच्या बाजूनं पण काय आहे? बंडल शीटचं कोटिंग असतं. ओके, सो आपल्याला किती शिकायचे त्याच्यामध्ये? 3 लेअर शिकायचे पानांमधले. पहिला इपिडर्मिस, मधला मिसोफिल, आणि मिसोफिलमध्ये स्कॅटर्ड काय असतात? वॅस्क्युलर सिस्टीम. चला, पहिलं काय बघूया आता ह्याचं? इपिडर्मिस. काय असते इपिडर्मिसमध्ये? सर सगळ्यात हे पण सेम, सगळ्यात वरचं कोटिंग असणार आहे. सगळ्यात वरचं कोटिंग हे दिसते तुम्हाला. बघा, इट कव्हर बोथ अप्पर सरफेस. अप्पर सरफेसला कसला म्हणलं आपण? ॲडॅक्झियल. AD ॲडॅक्झियल म्हणलं का? अप्पर सरफेस. अबॅक्झियल म्हणलं का? So it cover both upper surface, that is adaxial epidermis, and lower surface, that is abaxial epidermis of leaf. Then it has conspicuous cuticle. Cuticle आहे इथं पण. सगळ्याकडून सगळ्या epidermisच्या वर काय आहे? क्युटिकल आहे. आता काही ठिकाणी कॉन्स्पिक्युअस आहे म्हणजे वेल डेव्हलप्ड आहे, इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे अंडर डेव्हलप वगैरे. पण इथं कॉन्स्पिक्युअस आहे म्हणजे बऱ्यापैकी छान क्युटिकलचा लेअर असतो. आता अबॅक्झियल इपिडर्मिस पाशी काय बघा महत्वाचं? जनरली बिअर मोर स्टोमाटा. हे एक महत्वाचा पॉईंट आहे. स्टोमाटा तर लीफवरती वर पण असतात आणि खाली पण असतात, पण मोस्टली स्टोमाटा कुठे जास्त असतात? लोअर सरफेस. आता हे पण डिपेंड करतं की रिजन कुठलं आहे. जर समजा ते पान वॉटरमध्ये असेल, वेन लीफ इज प्रेझेंट इन वॉटर, वॉटरमध्ये काय असणार मला सांगा? त्याचा खालचा सरफेस पाण्याचा असणार, मग त्याला गॅसेस एक्सचेंज करायसाठी त्याचा स्टोमाटा कुठं असणार? ॲडॅक्झियल असणार. व्हेरी गुड. आणि हेच जर लँडवरती असेल तर अबॅक्झियल. खालच्या साईडला स्टोमाटा जास्त असतात. असं का सर? कोण सांगते? स्टोमाटा खालच्या साईडला जास्त का असतील? टू अवॉइड लॉस ऑफ वॉटर. वरून सनलाईट पडणार ना, जास्त गरम झाला का त्यातनं पाणी काय होणार? जास्त बाहेर येणार. ॲक्च्युली स्टोमाटाचा मेन यूज काय असतो? मेन यूज गॅसेस एक्सचेंज. हां, CO2 घ्यायचा, ऑक्सिजन रिलीज करायचं. म्हणून लँड प्लांटमध्ये मोस्टली ते जास्त कुठं असतात? अबॅक्झियल. तेच म्हणले बघा, हे तुम्हाला स्टेटमेंट येऊ शकते. सो लोअर सरफेस, दॅट इज अबॅक्झियल ऑफ लीफ शोज मोर स्टोमाटा. तर ॲडॅक्झियल साईडला काय असतं मग? क्युटिकल असतं. आपल्याला माहिती आहे ॲक्च्युअली क्युटिकल खाली वर दोन्हीकडे असतं. इथे मेन्शन काय केलं त्यांनी? अबॅक्झियल इपिडर्मिस जनरली हॅव मोर स्टोमाटा.
इन ॲडॅक्झियल इपिडर्मिस स्टोमाटा आर फ्युअर ऑर ॲबसेंट. म्हणजे अप्पर सरफेस ऑफ लीफ शोज लेस स्टोमाटा ऑर स्टोमाटा आर ॲबसेंट ऑन ॲडॅक्झियल. अप्पर सरफेसला स्टोमाटा कमी असतात. क्लिअर आहे कितपर्यंत बाळांनो? एनी डाऊट ऑन इपिडर्मिस? इपिडर्मिसबद्दल काय काय लक्षात ठेवणार मग तुम्ही? ॲडॅक्झियल, ॲबॅक्झियल, इनकॉन्स्पिक्युअस क्युटिकल, स्टोमाटा कॉन्स्पिक्युअस क्युटिकल. स्टोमाटा कुठं असतात? मोर स्टोमाटा कुठं असतात? ॲबॅक्झियल. ॲडॅक्झियल इपिडर्मिस शोज फ्यू स्टोमाटा और स्टोमाटा आर ॲबसेंट. होप सो कळलं असेल तुम्हाला. लय हुशार आहे तुम्ही बाळांनो. काय एवढं हुशार आहे तुम्ही? घरी काय करा आज? हे मिरच्या ओळून टाकाय सांगा. आता मधला पोर्शन, कुठला पोर्शन? नीट डोळ्यात बघून घ्या. काय मध्ये सगळं तुम्हाला काय दिसतंय? काहीच नाही सर. ग्रीन कलरचे मिसोफिल सेल दिसतात. कसले सेल? आता मिसोफिल सेल जर तुम्ही बघितलं तर ते असे एकदम हे नाही आहेत. थांबा, आता त्यात अजून एक पोर्शन जर बघितला, ॲडॅक्झियल साईडला म्हणजे अप्पर सरफेसला कुठल्या टाईपचे मिसोफिल दिसत आहेत तुम्हाला? पॅलिसेड. पॅलिसेड म्हणजे त्यांचा शेप कसा आहे? ट्युब्युलर असा शेप आहे, ट्युब्युलर शेप. किंवा त्याला काय म्हणू आपण? ह्याला काय म्हणतात? व्हर्टिकली अरेंज आहे. ठीक आहे. आणि खाली कोण आहेत? स्पॉन्जी मिसोफिल. स्पॉन्जी म्हणजे सर्क्युलर आहेत. सर्क्युलर म्हणलं का स्पॉन्जी, आणि व्हर्टिकल म्हणलं का पॅलिसेड. पॅलिसेड कुठल्या साईडला आहेत? अप्पर सरफेसला. ॲडॅक्झियल साईडला पॅलिसेड आहेत आणि लोअर सरफेसला काय आहेत? स्पॉन्जी. आणि तुम्ही जर बघितलं स्पॉन्जीमध्ये एअर कॅव्हिटी जास्त आहे. एअर कॅव्हिटी कशाला असते? एअर कॅव्हिटी हेच बघा, ह्याच मिसोफिलमध्ये क्लोरोप्लास्ट आहेत. कोण आहेत ते? काय करतायत? फोटोसिंथेसिस. आफ्टर फोटोसिंथेसिस काय होणार? काय होणार? ऑक्सिजन तयार होणार का नाही? तर का तयार होणार? फोटोसिंथेसिस झाले. फोटोसिंथेसिसमध्ये काय तयार होतं? ऑक्सिजन. तो ऑक्सिजन कुठं जमा होणार मग? ह्या मधल्या स्पेसमध्ये. आणि मधल्या स्पेसमधनं बाहेर 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 इथनं बाहेर जाणार. कळलं का? म्हणून काय असतं? इंटरसेल्युलर स्पेस किंवा एअर कॅव्हिटी कुठं आहे? स्पॉन्जी मिसोफिलमध्ये जास्त आहे. वर पण आहे गॅप, पण इथं जरा जास्त गॅप आहे. आणि अजून काय येतं बघा? सब स्टोमाटल कॅव्हिटी. ह्यातनं हवा आत येते, इथं स्पेस आहे बघा. हे ह्या स्पेसमधनं हे मिसोफिलमधले क्लोरोप्लास्ट ऑक्सिजन वापरतात आणि फोटोसिंथेसिस करतात. हे जे डॉट दिसतात ना, डॉट, हे डॉट काय आहेत? क्लोरोप्लास्ट आहेत. काय आहेत? येस, ते नंतर बघू आपण. आहेच ते येते. सो आणि खाली हे स्टोमाटल होलला काय म्हणायचं? स्टोमा. एनी डाऊट रिगार्डिंग दिस डायग्राम? डायग्राममध्ये डाऊट आहे का तुम्हाला? लेबल करायला विचारू शकतात. आता हे एक राहिलं बघा, अजून हे व्हॅस्क्युलर पुढं बघूया. चला आता बघूया वन बाय वन. मिसोफिल टिश्यू बिटवीन अप्पर अँड लोअर इपिडर्मिस इज कॉल्ड एज मेझोफिल. इट इज मेड अप ऑफ पॅरेन्कायमा. IMP. ग्रीन आहेत ना सगळे? ग्रीन म्हणलं का? पॅरेन्कायमा. म्हणजे अख्खे मिसोफिल कशाने बनलेले आहेत? पॅरेन्कायमा. अख्खे मिसोफिल पॅरेन्कायमा. दे कंटेन क्लोरोप्लास्ट फॉर फोटोसिंथेसिस. मिसोफिलमध्ये काय असतं? क्लोरोप्लास्ट. मिसोफिलच्या आत काय असतात? हे जे डॉट दिसतात ते डॉट काय आहेत? क्लोरोप्लास्ट आहेत. व्हॉट दे आर डुईंग? काय करतात? फोटोसिंथेसिस. सो दे कंटेन क्लोरोप्लास्ट फॉर फोटोसिंथेसिस. सो तुम्हाला विचारतात क्लोरोप्लास्टचं लोकेशन कुठं असतं? मिसोफिल सेल. आता हे दोन प्रकारचे आहेत. कुठले कुठले? पॅलिसेड पॅरेन्कायमा आणि स्पॉन्जी पॅरेन्कायमा. पॅलिसेड आणि स्पॉन्जी. पॅलिसेड कशाला म्हणायचं बाळांनो? चला बघूया. पहिली गोष्ट ते कुठं असतात? पॅलिसेड ॲडॅक्झियल साईडला. कुठल्या साईडला? ॲडॅक्झियल साईडला. कसले पॅरेन्कायमा मिसोफिल असतात? पॅलिसेड. मेड अप ऑफ इलॉंगेटेड सेल. हा शब्द मला आठवत नव्हता. त्याला काय म्हणतात? इलॉंगेटेड. ट्यूब सारखे असे इलॉंगेटेड सेल अरेंज्ड व्हर्टिकली अँड पॅरलल टू इच अदर. व्हर्टिकली आणि पॅरलल आहेत बघा, असे एकमेकांना कसे आहेत? पॅरलल. बघा वाक्य बदलतील तुम्हाला ते. पॅरललच्या ऐवजी काय म्हणतील ते? राईट अँगल टू इच अदर वगैरे म्हणतील. तसे नाहीत. कसे आहेत ते? पॅरलल आहेत एकमेकांना. सो महत्वाचं काय? इलॉंगेटेड सेल
कसे अरेंज आहेत? वर्टिकली पॅरलल टू इच अदर. वर्टिकली पॅरलल टू इच अदर. आता दुसरे कोण आहेत? स्पॉन्ज. पहिले पॅलिसेड, दुसरे स्पॉन्ज. कसे आहेत ते बघा. त्याचा शेप कसा दिसतोय तुम्हाला बघा इथं. ओव्हल आहे का? कसं आहे? ओव्हल. सो ओव्हल ऑर राऊंड शेप आहे त्यांचा. ह्यांचा कसा आहे? इलॉंगेटेड सेल. त्यांचा कसा आहे? ओव्हल ऑर राऊंड. अँड लूजली अरेंज आहेत बघा. मध्ये खूप स्पेस आहे. म्हणजे कसे आहेत ते? लूजली अरेंज आहेत. स्पॉन्जी मिसोफिल कसे आहेत? लूजली अरेंज्ड. तुम्ही बघू शकता गॅप दिसतोय तुम्हाला इथं. इट इज सिच्युएटेड बिलो द पॅलिसेड सेल. पॅलिसेडच्या कुठे आहेत ते? खाली. बिलो द पॅलिसेड सेल अँड एक्सटेंड टू द लोअर एपिडर्मिस. लोअरपर्यंत काय झालं ते एक्सटेंड झालेत असे. देअर आर न्यूमरस लार्ज स्पेसेस. खूप सारे स्पेसेस आहेत. न्यूमरस लार्ज स्पेसेस अँड एअर कॅव्हिटीज आहे बघा. काय तिथं? एअर कॅव्हिटीज बिटवीन दिस सेल. एअर कॅव्हिटीज बिटवीन दिस सेल. आहे का एअर कॅव्हिटीज? आहे सर. एनी डाऊट रिगार्डिंग मिसोफिल? वर्टिकली अरेंज्ड, पॅरलली लोकेटेड, पॅलिसेड. अप्पर इपिडर्मिस म्हणजे ॲडॅक्झियल साईडला. ॲबॅक्झियलला कोण आहेत? स्पॉन्जी. कसे आहेत ते? ओव्हल किंवा राऊंड. लूजली अरेंज्ड आहेत. एअर कॅव्हिटी असते. पॅलिसेडच्या खाली असतात. कुठपर्यंत? लोअर इपिडर्मिस म्हणजेच ॲबॅक्झियलपर्यंत. बरोबर का? हे भांडणो लोड नाही आला मेंदूवरती. का आला? काय नाही, एवढं काय नाही आहे. कळलं ना? सोपं आहे. नीट सगळ्यात सोपी गोष्ट आहे भावांनो. फक्त ती समजून सांगणारा आणि समजून घेणारा दोघांचा मेळ बसला मज्जा आहे. मग समजून सांगणारा आणि समजून घेणारा. चला आता वॅस्क्युलर सिस्टीम. हे बघा इथे दिसते तुम्हाला वॅस्क्युलर सिस्टीम. ही पानांमध्ये पण व्हेन्स असतात ना. व्हेन, पानांना व्हेन असतात का नाही? त्या व्हेन म्हणजे काय असतात? त्याचे वॅस्क्युलर. ओके बघा तिथं. ह्यात पण काय आहे? फ्लोयम, झायलम आणि वरून कोटिंग आहे. कशाचं? ह्या कोटिंगला काय म्हणायचं? बंडल शीत. रेड कलर म्हणजे काय? हे बघा हे काय आहेत? झायलम आणि ब्ल्यू कलरचे फ्लोयम आहेत. लेबल मग नीट बघा एकदा, कन्फर्म करा. असू दे, जाऊ द्या. पण झायलम आणि फ्लोयम आहेत. ओके चला. वॅस्क्युलर सिस्टीम. इट इन्क्लूड वॅस्क्युलर बंडल. दे कॅन बी सीन इन द व्हेन्स अँड मिडरिब. पानाची मेन व्हेन असते का नाही? हे बघा, ही मेन राहिली व्हेन. काय झाले? व्हेन. आणि ह्या काय झाल्या? सगळ्यांवरती काय असतात? हे सगळ्यांमध्ये काय असणार आहे? कळलं का? हे काय सगळे वॅस्क्युलर बंडलच आहेत. साइज ऑफ वॅस्क्युलर बंडल इज डिपेंड ऑन द साइज ऑफ व्हेन. जेवढी मोठी व्हेन तेवढा मोठा वॅस्क्युलर बंडल. जेवढी छोटी व्हेन तेवढा छोटा वॅस्क्युलर बंडल. द व्हेन व्हॅरी इन थिकनेस इन द रेटिक्युलेट व्हेनेशन ऑफ डायकॉट लीव्ज. रेटिक्युलेट म्हणजे हे असं. रेटिक्युलेट म्हणजे असं. पॅरलल म्हणजे कसं? कसं? असं. पान असं व्यस्त ना असं व्यस्त. तर काय म्हणले त्यांनी? द व्हेन्स व्हॅरी इन थिकनेस. थिकनेस कमी जास्त असतं. कुठं? रेटिक्युलेट व्हेनेशन. असं का असतं? हे जी मधली व्हेन काय असते? जाड असते. ही व्हेन कशी असते? थिन असते. त्याच्यापेक्षा त्याच्या ब्रँचेस अजून काय असतात? थिन असतात. त्याच्यानुसार काय होत जातं? ते थिकनेस कमी जास्त होत जातो. वॅस्क्युलर बंडल आर सराउंडेड बाय अ लेअर ऑफ थिक वॉल्ड. बाळांनो कसला वॉल्ड म्हणलं इथं? थिक वॉल्ड बंडल शीथ सेल. हे कुठं होतं? मोनोकॉट स्टेम मध्ये पण होतं. मोनोकॉट स्टेमच्या वॅस्क्युलर बंडल भोवती काय होतं? बंडल शीथ सेल होते. कशाचे बनले होते ते? स्क्लेरेन्कायमा. इथं काय मेन्शन नाही केलं, पण इथं पण काय? इथं पण वॅस्क्युलर बंडलच्या भोवती काय कोटिंग आहे की नाही? का कोटिंगला काय म्हणायचं? बंडल शीथ. डायकॉट का मोनोकॉट बघतोय आपण? हे डायकॉट लीफ मध्ये काय असतं? मग बंडल शीथ शेल असतात अराउंड द वॅस्क्युलर बंडल. व्हेरी गुड.
जायचं का पुढं? आता मोनोकॉट स्टेम, मोनोकॉट लीफ, काय फरक दिसतोय का तुम्हाला? बघा इथं. सर इथं पण एपिडर्मिस आहे बरोबर का, इथं पण ॲबॅक्झियलच आहे, इथं पण स्टोमाच आहे. इथं काय मिसोफिल आहेत सर, पण कसले आहेत सगळे? इथं सगळे स्पॉन्जिवालेच आहेत सर. इथं व्हर्टिकल नाही आहे का? व्हर्टिकल एकतर नाही. इथं झायलम आहे, मिसोफिल आहे ते आहेच की मिसोफिल. सबस्टोमाटल कॅव्हिटी आहे, स्टोमा आहे, फ्लोयम पण आहेत. ओके, म्हणजे फरक काय आहे? मोस्टली पॅलिसेड टाईप नाही आहेत. आता हे जे आहे ना, हे पिंक कलर ही एपिडर्मिस आहे बरं का बाळांनो. त्याच्यावर काय आहे? ग्रीन कलरचं कोटिंग, क्युटिकल. क्युटिकल आहे. स्टोमाटा खालीच आहे, ह्याच्या पण स्टोमाटा कुठं आहे? खालीच आहे. चला बघूया काय फरक आहे कशामध्ये. तुम्ही व्हिडिओमध्ये जर तुम्हाला थोडं डायग्राम बघायचं असेल तुम्ही पॉज करू शकता बरं का व्हिडिओ. हां, पॉज करून बघायचं. आयसो बायलॅटरल म्हणजे पुढून मागून ते सेमच असतं आहे ना बऱ्यापैकी. बघा डायकॉट स्टेम तुम्ही ओळखू शकता, वरचा सरफेस कुठला आणि खालचा सरफेस कुठला. कशामध्ये? डायकॉट. मोस्टली मोनोकॉटमध्ये हे ओळखता येत नाही खूप वेळा. दोन्ही साईड कशी वाटते? सेम. त्याला काय शब्द आहे? आयसो बायलॅटरल. आयसो म्हणजे सेम. द अॅनाटॉमी ऑफ मोनोकॉट लीफ इज लाईक दॅट ऑफ डायकॉट लीफ इन मेनी वेज. म्हणजे बऱ्यापैकी काय आहे ते सेमच आहे. इपिडर्मिस, मेसोफिल आणि वॅस्क्युलर बंडल बऱ्यापैकी कसे आहे? सेम. इट शोज फॉलोइंग डिफरन्सेस. कुठले कुठले? स्टोमाटा आर प्रेझेंट ऑन बोथ सरफेस ऑफ द इपिडर्मिस. सगळ्यात महत्त्वाचं तिकडे कुठं होतं? लोअर सरफेस. व्हेरी गुड. हे तर कुठं आहे? दोन्ही सरफेसला इक्वली आहे. महत्त्वाचा एक पॉईंट. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, मिसोफिल इज नॉट डिफरन्शिएटेड. मग काय होता? डिफरन्शिएटेड होता. दोन प्रकारचे होते. हे तर कसं आहे? हां, सो मिसोफिल इज नॉट डिफरन्शिएटेड इन टू पॅलिसेड अँड स्पॉन्जी. तर फक्त एकच प्रकारचं आहे, सर्क्युलर. हां, स्पॉन्जी टाईपचंच आहे फक्त. बरोबर ना? अजून एक पॉईंट काय बघा, इन ग्रासेस. ग्रासेस म्हणजे मोनोकॉट. ग्रासेस म्हणजे कोण? मोनोकॉट. सर्टन ॲडॅक्झियल इपिडर्मल सेल. ॲडॅक्झियल म्हणजे वरचे. अलॉंग द वेन मॉडिफाईड इनटू लार्ज एम्प्टी कलरलेस सेल. दीज आर कॉल्ड ॲज बुलिफॉर्म सेल. हा क्वेश्चन गेल्या वर्षी आला, 2025चा क्वेश्चन आहे हा नीट मधला. बुलिफॉर्म सेल कुठं असतात? मोनोकॉट. हे बघा दिसतंय तुम्हाला इथं. हे बघा, हे कोण आहेत? हे बघा इथं. हिनं काय केलं? इथं असं चढ केला. कुणी? हे बघा, हे बुलिफॉर्म सेल आहेत. क्युटिकलच्या खालचे सेल मॉडिफाईड झालेत, आहे का? हे बघा ह्या साईडला पण आहेत का? ह्याला कुठले सेल म्हणायचे? बुलिफॉर्म सेल. काय फंक्शन आहे सर त्याचं? मिनिंग बघा त्याचं काय? इन ग्रासेस सर्टन, कुठल्या साईडला बाळून? ॲडॅक्झियल. कुठल्या साईडला? ॲडॅक्झियल इपिडर्मल सेल अलॉंग द वेन, म्हणजे वेनच्या साईडचे बरं का. कुठले ते? वेनच्या जवळचे काय झालेत? मॉडिफाईड इंटू लार्ज एम्प्टी कलरलेस सेल. लार्ज एम्प्टी कलरलेस सेल. दीज आर कॉल्ड एज बुलिफॉर्म सेल. मिनिंग कळलं का? कुठं असतात ते? ॲडॅक्झियल इपिडर्मिसच्या खालचे सेल, वेनच्या जवळचे. वेन दे हॅव ॲब्झॉर्ब वॉटर अँड आर, ते काय करतात? वॉटर ॲब्झॉर्ब केलं का फुगतात, टर्जिड बनतात. द लिप सरफेस इज एक्सपोज. ऐका ना, ते फुगले काय होते? हे बघा आता लिप असं आहे, त्यात पाणी भरलं का ते काय होते? असं बाहेरच्या साईडला फुगणार, जास्त ऊन ह्याच्यावर पडणार आणि त्यांच्यातलं पाणी निघून गेलं काय होणार? ते आत येणार. असं कळलं का? हे पान असं आहे, फुगलं का असं बाहेरच्या साईडला येणार ते सरफेस. लिप सरफेस इज एक्सपोज्ड. व्हेन दे आर फ्लॅसिड काय होणार? फ्लॅसिड ड्यू टू वॉटर स्ट्रेस दे मेक द लीव्ज कर्ल इनवर्ड. असं आहे तर बाहेर साईडला आहे, पाणी गेलं काय होणार? ते इनवर्ड. लीफ कर्ल इनवर्ड टू मिनिमाइज द वॉटर लॉस. आणि महत्वाचे काय असतं अजून? पॅरलल व्हेनेशन असतं बाळांनो. इथं काय असतं? पॅरलल व्हेनेशन. व्हेन्स अशा रेटिक्युलेट नसतात, नेटवर्क नसते. कशा असतात त्या? पॅरलल. मग असे दाखवलंय का? दाखवू एकदा आणखी. तनिष्का, पॅरलल व्हेनेशन माहिती आहे का कसं असतं? हां, असं. ओके. पॅरलल व्हेनेशन इज रिफ्लेक्टेड
इन द नियर सिमिलर साईज ऑफ द व्हॅस्क्युलर बंडल एक्सेप्ट इन द मेन व्हेन. मेन व्हेन सोडलं तर बाकी सगळीकडे काय असतं, पॅरलल व्हेनेशन असतं, सेम टाईपचे व्हेन असतात. हे बघा हे लीफ असतं, त्यांचं लीफ मोस्टली असा कलर अशा आकाराचं असतं. एक मध्ये एक व्हेन असते मेन, बाकीच्या कशा असतात मग हे अशा पॅरलल. बघा हां सगळ्या मोनोकोटमध्ये असं दिसणार तुम्हाला. ज्वारी बाजरी मका सगळ्यांमध्ये बघा असं असतं, फक्त मध्ये एक प्रॉमिनंट व्हेन असते मध्ये. ओके हे झालं कशाबद्दल, संपला काय टॉपिक. ओके सो दिस इज ऑल अबाउट ॲनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. त्यातला जो पोर्शन होता खूप सारा पोर्शन डिलीट आहे, तर आपल्याला फक्त ग्राउंड टिश्यू सिस्टीम आहे आणि ॲनाटॉमी ऑफ डायकॉट अँड मोनोकॉट प्लांट. त्यात आपण ॲनाटॉमी ऑफ रूट, ॲनाटॉमी ऑफ स्टेम आणि ॲनाटॉमी ऑफ लीफ सगळं बघितलं, बरोबर का. ओके तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टर चालू करूया. चालेल. थँक्यू सो मच.